सर माझे पैसे आले नाही, अर्ज मंजूर आहे, आधार बँक लिंक आहे तरी पैसे आले नाही, 17 तारीख झाली तरी पैसे आले नाही, अजून किती वेळ लागणार पैसे येण्यासाठी? असेच प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर एक काम करा, आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, ज्यामुळे तुम्हाला 3 महत्त्वाची कारणे समजतील ज्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही। त्यापैकी शेवटचं कारण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। ही सर्व कारणं जाणून घेण्यासाठी, तुमच्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, ज्यामुळे योजनेसंदर्भातील आणि इतर महत्त्वाचे व्हिडिओ सुद्धा आल्यानंतर लगेच तुम्हाला बघता येतील। नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी सरकारने महिलांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठीची सर्वात आधी जी तारीख दिली होती ती होती 19 ऑगस्ट 2024 म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी। पण त्यानंतर रक्षाबंधनाची ओवाळणी महिलांना रक्षाबंधनापूर्वीच दिली जावी म्हणून त्यांनी 17 ऑगस्ट ही तारीख जाहीर केली, ज्यामध्ये महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे एकत्र म्हणजे प्रत्येकी 1500 रुपये याप्रमाणे 3000 रुपयांचा पहिला हप्ता दिला जाणार होता, ट्रान्सफर केला जाणार होता। परंतु अचानकपणे 14 ऑगस्ट 2024 या तारखेपासूनच महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली। त्यामुळे अनेक महिलांमध्ये आनंदाचे वातावरण होते, तसेच ज्यांना पैसे आले नाही त्यांना सुद्धा उत्सुकता लागली होती की आपल्याला 3000 रुपये कधी मिळणार। तर लक्षात ठेवा, जी पहिली तारीख देण्यात आली होती ती होती 19 ऑगस्ट, नंतर ती 17 ऑगस्ट झाली आणि अचानकपणे 14 ऑगस्ट पासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे यायला लागले। आता पैसे कोणाच्या खात्यात यायला लागले तर ज्यांचे अर्ज हे 14 ऑगस्ट 2024 पर्यंत दिवसाच्या अखेरपर्यंत मंजूर झालेले आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी सुरुवात झाली। याची माहिती देखील सरकारकडून सांगण्यात आली होती की 14 ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत ज्यांचे अर्ज मंजूर असतील फक्त त्यांच्याच खात्यामध्ये 17 तारखेला पैसे जमा होतील। त्यामुळे तुम्ही चेक करा की तुमचा अर्ज कोणत्या तारखेला मंजूर झालेला आहे। जर तो 14 तारखेनंतर मंजूर झालेला असेल तर तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे मिळतील। दुसरे कारण, ज्या महिलांनी 1 ऑगस्ट 2024 नंतर त्यांचा अर्ज हा जमा केला असेल, सबमिट केला असेल, तर अशा अर्जांची छाननी, तपासणी किंवा व्हेरिफिकेशन हे 14 ऑगस्ट 2024 पासून सुरू करण्यात आले, म्हणजे अलीकडे सुरू करण्यात आलेले आहे। त्यामुळे अनेक महिलांचे अर्ज हे पेंडिंग टू सबमिटेड, इन रिव्ह्यू अशा प्रकारच्या स्टेटसमध्ये दिसत आहे, म्हणूनच तुम्हाला पैसे आलेले नाही। अनेकांचा असा प्रश्न होता की आम्ही काल परवाच अर्ज जमा केला तर आम्हाला पैसे का आले नाही? असं होणार नाही। अर्ज तपासणीसाठी वेळ लागू शकतो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी वेळ लागू शकतो। त्यामुळे इन रिव्ह्यू, पेंडिंग टू सबमिटेड किंवा डिसअप्रूव्ड किंवा रिजेक्टेड किंवा अप्रूव्ड या प्रकारचे जर स्टेटस तुमच्याकडे दिसत असेल त्या स्टेटसचा अर्थ काय, तो स्टेटस आल्यानंतर काय कार्यवाही करायची आहे किंवा कोणती प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या संदर्भात एक सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीपासूनच उपलब्ध आहे, ज्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। त्यामुळे जर तुम्ही 1 ऑगस्ट नंतर तुमचा अर्ज जमा केलेला असेल त्यामुळेच अर्ज मंजूर किंवा नामंजूर असे स्टेटस येण्यासाठी तिथे वेळ लागणार आहे। पण तुम्ही काळजी अजिबात करू नका, जरी तुम्हाला 3000 रुपयांचा पहिला हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला सप्टेंबर महिन्यांमध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांचे एकत्रितपणे 4500 रुपये असा पहिला हप्ता तुम्हाला मिळणार आहे। याबाबत कालच जो काही कार्यक्रम पुण्यामध्ये घेण्यात आला त्यामध्ये उपमुख्यमंत्री यांनी स्वतः सांगितलेले आहे। आता आहे तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे कारण, ज्याबाबत सरकारनेही अगदी सुरुवातीपासून योजना सुरू झाली तेव्हापासून कंटिन्यू सांगत आलेले आहे। त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर सुद्धा जे व्हिडिओ या योजनेसंदर्भात बनवण्यात आले त्यामध्येही पुन्हा पुन्हा तेच कारण सांगण्यात आलेले आहे। पण तरीही फक्त आपला अर्ज हा पटापट भरला जावा यामुळे अनेक महिलांनी त्या कारणाकडे दुर्लक्ष केले, ज्यामुळे आता त्यांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे। ते कारण म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँक अकाउंट हे लिंक नाही। सरकारने सुद्धा याबाबत स्पष्ट माहिती दिली की जे काही अर्ज आजपर्यंत मंजूर झालेले आहेत त्यापैकी जवळजवळ 35 लाख अर्ज असे आहेत ज्यांचं बँक अकाउंट आणि आधार कार्ड हे लिंक नाहीये। लक्षात ठेवा, सरकार ज्यावेळेस पैसे अकाउंटमध्ये पाठवतं, एखादी योजना चालू करतं आणि ते लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवतात तर तिथे कुठलाही मध्यस्थी नसतो, तिथे असतो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBT। या प्रोसेसनुसार सरकारने पाठवलेले पैसे हे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होतात, कुठलाही मध्यस्थी नसतो। पण या गोष्टीसाठी आवश्यक असतो तो तुमचा आधार कार्ड आणि तुमचं बँक अकाउंट हे लिंक असणे, कारण ज्यावेळेस सरकार पैसे पाठवते ते पाठवते आधार नंबरवर आणि आधार नंबर आता हा काही बँक अकाउंट नाही। त्यासाठीच तुम्हाला बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंट सोबत लिंक करणं अत्यंत महत्त्वाचं असतं। आता पैसे का आले नाही याचे हे महत्त्वाचे कारण आहे, त्यामुळे तुम्ही लगेच आपल्या बँकेत जाऊन चेक करा की तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक सोबत लिंक आहे किंवा नाही, नसेल तर ते करून घ्या। आता नुसतं आधार आणि बँक लिंक आहे म्हणून पैसे येतील असे नाही, तुम्हाला बँकेमध्ये जाऊन हे सुद्धा विचारायचे आहे की तुमचे आधार मॅपिंग स्टेटस काय आहे
ते अपडेटेड झालेले आहे किंवा नाही. आता हे आधार मॅपिंग स्टेटस काय आहे, आधार सीडिंग काय असते, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर डाव्या बाजूच्या व्हिडिओवर क्लिक करा. आणि तुमच्या आधार कार्डसोबत कोणती बँक लिंक आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर उजव्या बाजूच्या व्हिडिओवर क्लिक करा. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.